Hello my dear friends, welcome back to my Monica Home Study YouTube channel. 60 days English grammar कोर्सचा डे 30 हा आज आलेला आहे. बिलकुल 0% इंग्लिश शिका अगदी फ्री फक्त आणि फक्त मोनिका होम स्टडी यूट्यूब चॅनलवर. तर मी काल हा व्हिडिओ टाकायला पाहिजे होता पण मी तो टाकला नाही. सो मी हा आज टाकते आणि उद्या डे 31 आणि 32 दोन्ही टाकणार आहे. तर चला तर आपल्या आजच्या टेन्सला सुरुवात करूया. तर आजचा टेन्स आपला आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याचा यूज कुठं करतात, त्याचं कसं करतात, त्याचं वर्क फॉर्म कोणता वापरतात ते आज आपण बघणार आहोत. पहिला बघा, दिस टेन्स शोज द ॲक्शन स्टार्टेड सम टाईम बिफोर इन द पास्ट अँड जस्ट फिनिश ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग. एखाद्या आठवड्यात, महिन्यात, अनिश्चित वेळी घडलेली क्रिया या काळात दाखवल्या जाते. मात्र वेळ निश्चित असेल तर ह्या काळाचा उपयोग करू नये. आता बघा, पहिलं सेंटेन्स काय आहे, ही गो टू कॉलेज. तर आपण काय वापरतो, गो वेंट गॉन म्हणजे V3 वापरतो. ही हॅज गॉन टू कॉलेज. आपलं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे, ॲज प्लस हॅज हॅव प्लस V3 प्लस ओ. सो इथे V3 आणि इथे हेल्पिंग वर्ब हॅज वापरलेला आहे कारण हे सिंग्युलर आहे म्हणून ही हॅज गॉन टू कॉलेज. ओके. सो आपला नेक्स्ट रूल आहे टू डोनेट अन ॲक्शन दॅट हॅज जस्ट कम्प्लीटेड. थोड्या वेळापूर्वी एखादी क्रिया घडली असेल तर ती क्रिया या काळात दाखवावी. आता पहिलं सेंटेन्स बघा, माय फादर हॅज जस्ट अराइव्ड. ही हॅज जस्ट गॉन टू मार्केट. म्हणजे या काळामध्ये आपण जस्टसुद्धा यूज करू शकतो. तिसरा म्हणजे सी रूल आहे द प्रेझेंट सिमिलरली विथ एवर, नेवर, सर्वरल टाइम्स एक्सेट्रा. एक्झाम्पल बघा, पहिलं ब्लँक यू एवर ब्लँक सी इन ब्रॅकेट सी ताजमहल. आता आन्सर काय येईल, हॅव यू एवर सीन ताजमहल इन इंट्रोगेटिव्ह, राईट. सेकंड आहे ब्लँक यू नेवर ब्लँक इन ब्रॅकेट हिअर अबाउट धिस. आता इथं काय येईल, हॅव यू नेवर हर्ड अबाउट धिस. ओके, हर्ड म्हणजे इथे डी लावलेला आहे शेवटून. देन तिसरा आहे आय ब्लँक इन ब्रॅकेट टेल यू सर्वलर टाईम डू नॉट टू डू धिस. आन्सर काय येईल, आय हॅव टोल्ड यू सर्वलर टाइम्स नॉट टू डू धिस. वाक्यात जर एवर, नेवर, सर्वलर टाइम्स एखादी ॲडवर्ब आले तर एकवचनी सब्जेक्ट समोर हॅज व अनेकवचनी समोर हॅव लावावे. हा कंसपदांचे तिसरे स्वरूप घ्यावे. म्हणजे जो वर्ब आहे त्याचा V3 घ्यायचा आहे आणि जर सब्जेक्ट नंतरचा जो सब्जेक्ट आहे जो सिंग्युलर असला तर हॅज घ्यायचं आणि प्लुरल असला तर हॅव घ्यायचा आणि आय असला तर हॅव घ्यायला विसरू नका. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये काय आहे, this tense shows an action that began in the past and is still continuing. एखादी क्रिया भूतकाळात सुरू झाली आणि ती अजूनही सुरू असेल तर अशी क्रिया प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये दाखवावी. आता पहिलं सेंटेन्स बघा, वी ब्लँक इन ब्रॅकेट लिव्ह हिअर फॉर 10 years. आता इथे आपलं ॲन्सर काय येईल, वी हॅव बीन. आता आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बीन वापरतो, BEEN बीन. वी हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 10 years. सेकंड आहे ही ब्लँक इन ब्रॅकेट रीड अ नोव्हल सिन्स मॉर्निंग. मग काय येईल ॲन्सर, ही हॅज बीन रीडिंग अ नोव्हल सिन्स मॉर्निंग. फॉर आणि सिन्स हे दोन्ही ॲडवर्बियल्स आले तर वाक्यात एकवचनी सब्जेक्ट नंतर हॅज बीन लावावे व अनेकवचनी सब्जेक्ट समोर हॅव बीन लावून कंसातील क्रियापदास ING लावावे. आता कंसातील क्रियापद म्हणजेच वर्बला जर ING लावलं तर V4. तर तुम्ही जर दुसरं बुक वाचता तर त्याच्यामध्ये V4 सुद्धा असू शकतं म्हणून गोंधळून जायचं नाही आहे. द पास्ट सिम्पल टेन्स म्हणजे सिम्पल पास्ट टेन्ससुद्धा म्हणतो. आणि पहिलं बघा, धिस टेन्स इज यूज टू डोनेट अन ॲक्शन दॅट इज कम्प्लिटेड ॲट पर्टिक्युलर टाईम इन द पास्ट. भूतकाळात एखादी विशिष्ट वेळी एखादी क्रिया घडली असेल तर अशी क्रिया कंसातील क्रियापदाचे दुसरं रूप म्हणजेच V2 घेऊन पास्ट टेन्समध्ये दाखवावे. यस्टरडे, लास्ट वीक, लास्ट मंथ, अगो,
बिफोर, इन, 1980 यापैकी एखादे शब्द आले तर वाक्य पास्ट टेन्समध्ये ठेवावे. बघा पहिलं, इंडिया ब्लँक इन ब्रॅकेट गेट फ्रीडम इन 1947. मग काय लिहिणार आपण? इंडिया गॉट फ्रीडम इन 1947. इथे आपल्याला V3 वापरायला सांगितलेलं आहे. गेट, गॉट, गॉटन. सो आपण इथे गॉट वापरणार आहोत. सो असे सिम्पल म्हणजेच सिम्पल टेन्स, त्यालाच आपण सिम्पल पास्ट टेन्सचा हा पहिला रूल होता. दुसरा रूल आहे, इट इज यूज इन द सबऑर्डिनेट क्लॉज इंट्रोड्यूस्ड बाय इफ, वेन, ॲज सून ॲज. व्हेन, इफ किंवा ॲज सून ॲज जे वाक्य विशेषतः पास्ट टेन्समध्ये लिहावे जर दुसरे वाक्य पास्ट टेन्स किंवा पास्ट कंटिन्युअसमध्ये दिले असेल तर. मग पहिलं सेंटेन्स बघा आपलं, ॲज सून ॲज वी ब्लँक इन ब्रॅकेट रीच द स्टेशन द ट्रेन लेफ्ट. रीच म्हणजे काय? तर पोहोचणे. ॲज सून ॲज वी रीच्ड द स्टेशन द ट्रेन लेफ्ट. म्हणजेच इथे आपल्याला रीचला ईडी म्हणजे आपल्याला सेकंड फॉर्म वापरायचा आहे. इफ यू ब्लँक इन ब्रॅकेट फोन मी आय वूड कम टू यू. मग आन्सर काय येईल? इफ यू फोन्ड मी आय वूड कम टू यू. आता आपलं नेक्स्ट टेन्स आहे द पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बघा, पहिला आहे, धिस टेन्स इज यूज फॉर अन ॲक्शन विच वॉज गोईंग ऑन ॲट अ पॉईंट ऑफ टाईम इन द पास्ट. भूतकाळात एका विशिष्ट वेळी चालू असलेली क्रिया दाखवण्यासाठी या काळाचा उपयोग करावा. नोट काय आहे म्हणजेच महत्त्वाचं, द पास्ट कंटिन्युअस टेन्स इज व्हेरी ऑफन यूज्ड इन कॉम्बिनेशन विथ द सिम्पल पास्ट टेन्स. जर पास्ट कंटिन्युअस आणि सिम्पल पास्टचे वाक्य एकत्रित बोलले गेले तर जी क्रिया घडत होती ती क्रिया पास्ट कंटिन्युअसमध्ये ठेवावे व त्याच वेळी जी क्रिया घडली ती क्रिया पास्ट टेन्समध्ये दाखवावी. पहिलं बघा, व्हेन माय फादर एंटर्ड इन द हाऊस आय वॉज वॉचिंग इट. म्हणजे वॉच आपल्याला इन ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे TV. आन्सर काय होईल? व्हेन माय फादर एंटर्ड इन द हाऊस आय वॉचिंग TV. I was watching it. Second आहे, it blank in bracket ran when I came home. Answer काय येईल? It was raining when I came home. तिसरा आहे, I blank in bracket see an old man while I blank go in bracket go to college. Answer काय येईल? I saw an old man while I was going to college. व्हेनचे वाक्य विशेषतः पास्ट टेन्समध्येच लिहावे. व्हाईलचे वाक्य विशेषतः पास्ट कंटिन्युअसमध्ये घ्यावे. म्हणजे व्हेन केव्हा वापरायचं? पास्ट टेन्समध्ये, आणि व्हाईल पास्ट कंटिन्युअसमध्ये वापरायचं. अशा प्रकारे आजचा या व्हिडिओचा टॉपिक आपण इथेच थांबवूया. टेस्ट सिरीज उद्या अपलोड करते. या व्हिडिओमध्ये तुम्ही जे शिकाल ते सेंटेन्स मी टाकते आणि मग तुम्ही त्याच्यानंतर कमेंटद्वारे नक्की कळवा. बाय फ्रेंड्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी व्हिडिओ टाकणार आणि तुमच्या मोबाईलची घंटी अशीच वाजणार.